नमस्कार मंडळी, तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त गावाकडच्या पद्धतीने चमचमीत तर्रीदार अंडा करी। अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे भाजलेला कांदा, भाजलेला एक लसूण, त्याच्या पाकळ्या, कोथिंबीर, खोबरे आणि 1 इंच आल्याचा तुकडा। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे, पेस्ट बनवायची आहे। आणि आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी डाळ्या, त्याही भाजलेल्या। तुम्ही चणा डाळ घेतली तरीही चालेल। हेही आपल्याला व्यवस्थित बारीक फाईन पेस्ट दळून घ्यायचं आहे। आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा अख्खे धने, हेही आपल्याला दळून घ्यायचं आहे। आता आपण कृती बघणार आहोत। त्यासाठी आपण 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे। त्यात बॉईल केलेले अंडे टाकायचे आहेत। हे अंडे खरपूस भाजून घेणार आहोत आपण। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल काश्मीरी पावडर। ही प्रोसेस जर केली तर भाजी अतिशय छान येते। त्यात थोडी हळदही टाकूया। थोडं तेल टाकून आणि मसाला टाकून आपण असे अंडे करपून घेतले तर अंडा बिर्याणी ही खूप छान लागते। नुसती अंडी खायची असतील तरीही असा मसाला टाकून थोडे अंडे गरम करून घेतले ना तरीही खूप छान लागतात। पण आता आपण अंडा करी बनवतोय म्हणून मसाल्यांमध्ये आपण व्यवस्थित अंडे करपून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, हाय ठेवू नका। आता व्यवस्थित खरपूस भाजल्यानंतर आता आपण अंडी काढून घेऊया। आता परत त्याच कुकरमध्ये आपण थोडं तेल टाकणार आहोत, म्हणजे आता आपण भाजी करणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। त्यात आता आपण गरम मसाला टाकणार आहोत। 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1 स्टार फूल, 2 हिरवी विलायची। आता व्यवस्थित आपण तेलामध्ये रोस्ट करून घेणार आहोत। त्यातच आपण 3 मिऱ्या आणि 3 लवंगही घेणार आहोत। छान खमंग वास येईपर्यंत आपण या वस्तू भाजणार आहोत। भाजल्यानंतर आता आपण टाकणार आहोत त्यात अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप। हेही आपल्याला व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपली लोच आहे, हाय करू नका, नाहीतर आपले जिरे, बडीशेप आणि जे मसाले आहेत ते जास्तच काळे होतील आणि ते करपले जातील। आता नंतर आपण त्यात टाकणार आहोत जी आपण कांदा, लसूण, खोबऱ्याची पेस्ट बनवली आहे, ती पेस्ट आपण टाकून व्यवस्थित लो फ्लेमवरती ही पेस्ट मस्त करपून घेणार आहोत। मसाले करपत असताना घाई करू नका, गॅसची फ्लेम हाय करू नका, नाहीतर आपले जे मसाले आहेत ते करपतील आणि भाजी थोडी करपल्यासारखी लागते। म्हणून भाजी करताना कधीही घाई करू नका, लो फ्लेमवरतीच मसाले करपा। जोपर्यंत पूर्ण मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्या लो फ्लेमवरती व्यवस्थित करपून घ्यायचे आहेत मसाले। अधूनमधून चाळत राहायचे आहे। आजूबाजूला थोडे थोडे तेल सुटतंय, परंतु तरीही आपले अजून मसाले व्यवस्थित भाजले गेले नाही आहेत, करपले गेलेले नाही आहे। बघू शकता तुम्ही आता आपला मसाला व्यवस्थित तयार होतोय। त्यात आपण टाकणार आहोत 2 तेजपत्ताचे पानं, अर्धा चमचा हिंग। आता हेही मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साधारणतः 2 ते 3 मिनटं परत आपण हे मसाले करपून घेणार आहोत। साधारणतः 5 ते 6 मिनिटे लो फ्लेमवरती आपल्याला मसाला व्यवस्थित करपून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे त्यात अर्धा चमचा जो आपला घरी बनवलेला मसाला आहे तो मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण पावडर। आता मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला वाटत असेल की थोडं ड्राय झालं आहे तर त्यात थोडं पाणीही टाकू शकता। आता आपण त्यावर टाकणार आहोत लाल काश्मीरी तिखट अर्धा चमचा तरीसाठी। आता आपण टाकणार आहोत अर्धा चमचा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ। मसाले व्यवस्थित 1 ते 2 मिनिटे करपून घ्यायचे आहेत। नंतर अर्धा वाटी मी गरम पाणी टाकले आहे। गार पाणी टाकू नका, नाहीतर आपली जी तर्री आहे ती व्यवस्थित येणार नाही। म्हणून कधीही मसाले व्यवस्थित करपत असताना थोडे ड्राय वाटले, कोरडे वाटले तर थोडंसं
गरम पाणी टाकायचे आहे, म्हणजे आपले मसाले व्यवस्थित तयार होतील आणि तरी बिघडणार नाही. आता आपण थोडं टाकणार आहोत मटण मसाला. याची अगदी छान चव येते. तुम्ही नक्की ट्राय करा. मसाले व्यवस्थित परत 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित करपून थोडं पाणी टाकणार आहोत. गरम पाण्याचा वापर करायचा आहे, मी आधीही सांगितलं. त्यामुळे आपली जी तरी आहे ती व्यवस्थित येते. बघू शकता तुम्ही, आजूबाजूला मस्त तेल सुटले. अतिशय खमंग आणि छान वास येतोय. आता आपला मसाला व्यवस्थित करपून गेला आहे. मस्त छान वास येतोय आणि आजूबाजूला तेलही सुटले आहे. यात आता आपण थोडी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर वरूनही टाकता येते, पण मसाले भाजताना थोडी कोथिंबीर टाकली तर छान चव येते. म्हणून आपण कधीही मसाले करपत असताना थोडी कोथिंबीर नक्की टाकायची, म्हणजे आपली भाजी जी आहे ती अगदी छान आणि अतिशय चवदार बनते. आता आपण त्यात थोडे थोडे पाणी टाकून मसाले परत करपून घ्यायचे आहे. बघा तुम्ही किती छान मस्त तरी येते. त्यात आता आपण बॉईल केलेले, रोस्ट केलेले आता अंडे टाकणार आहोत. अंडे आपण 1 ते 2 मिनिटे या मसाल्यामध्ये परत करपणार आहोत. मसाल्यामध्ये जेव्हा आपण अंडे टाकतो तेव्हा हळूवारपणे टाकायचे, नाही तर ते शिंतडे आपल्या अंगावर येतील. मस्त. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण जे डाळीचे पीठ आहे किंवा चणा डाळीचे पीठ आहे ते व्यवस्थित पाण्याने भिजवून त्याचे पाणी करून मस्त पेस्ट करून या भाजीमध्ये टाकूया. गार पाण्याची पेस्ट बनवा, नाहीतर आपले जे डाळीचे पीठ आहे त्याच्या गठोळ्या होतील. म्हणून गरम पाणी वापरू नका, गार पाण्याचेच पीठ व्यवस्थित पेस्ट करून टाका. या पिठाने आपल्या भाजीला मस्त ग्रेव्ही येते. तुम्हाला भाजी पातळ आवडत असेल तर पाणी टाका आणि ग्रेव्ही आवडत असेल तर पाणी कमी टाका. मस्त भाजी झाली आहे. तरी बघा तुम्ही किती छान आली आहे. आता ही भाजी आपण व्यवस्थित 5 ते 6 मिनिटे मस्त दणकून उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढल्यानंतर 5 ते 6 मिनिटे लो फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून ही भाजी मस्त उकळू द्यायची आहे. जोपर्यंत भाजी उकळेल तोपर्यंत बाजूला आपण भातही लावून द्यायचा आहे. भाजी मस्त वास येतोय. अतिशय छान चवदार आणि गावाकडच्या पद्धतीने ही भाजी झालेली आहे. तुम्हाला भाजी कशी वाटली, रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. भाजी आपण 5 ते 6 मिनिटे परत झाकण लावून मस्त उकळू द्यायची आहे. अंडा करी अतिशय छान लागते. जर तुम्ही व्हेजिटेरियन असणार तर यात सोयाबीन टाकले तरीही छान येते, भाजी मस्त येते. आणि नॉनव्हेज असणार तर अंडा करी नक्की बनवून बघा, अतिशय छान भाजी येते. आता थोडं झाकण ठेवून आपण 5 ते 6 मिनिटे लो फ्लेमवरती भाजी मस्त उकळू देणार आहोत. 5 ते 6 मिनिटे उकळल्यानंतर त्यावर आपण परत गार्निश करणार आहोत. कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जी पुदिन्याचे पानं असतात तेही बारीक चिरून आपण वरून टाकू शकतो. अतिशय छान भाजी बनते. मस्त चमचमीत आणि चवदार बनते. तरीही खूप छान येते. तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, हेल्दी राहा. थँक्यू.